आज वसमत शहरामध्ये सावित्रीबाई फुले BCA महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसमत तहसीलदार शारदा दळवी मॅडम व सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे सर यांची उपस्थिती होती। तसेच वसमत नगर परिषद नवरचित नगराध्यक्षा सौ सुनीता मनोहर भायती यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले मान्यवर यांचा वसमत तहसीलदार शारदा दळवी मॅडम व सामाजिक नवरचित नगराध्यक्षा सौ सुनीता मनोहर भायती यांच्या हस्ते शालू श्रीफळ देऊन भव्य दिवस सत्कार करण्यात आला। तसेच नवरचित नगरसेवक वसमत शहरातील प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक स्नेहा सुनील मनोरे तसेच प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक ज्योतिताई वाहुळे व प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक विजयमाला धनंजय गोरे राजकुमार दादा इंगडे यांचा या कार्यक्रमाप्रसंगी शालू श्रीफळ देऊन भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला। तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करीत या कार्यक्रमाची सांगता समारोप करण्यात आला। समृद्धी मराठी न्यूज नेटवर्कसाठी वसमतवरून सुमेध मस्की। मनुष्याचा खरा दागिना शिक्षण आहे, घेऊन चला शाळेला न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊ शिकू चला। मला फुलेंनी हे थोडकं मोडकं शिकवलं आणि त्या शिक्षणातून मी ही कविता लिहू शकली आणि त्यामुळे मी ज्योतिबा फुलेंचं मला एवढं माझ्या याच्यामध्ये मला बाहेर काढून शिक्षणाचं जे महत्त्व पटवून दिलं आणि मला शिकवण्याचा प्रयत्न करून ही कविता मी तुमच्या समोर सादर। धन्यवाद। आज 5 जानेवारी 3 जानेवारीला भारतभर माता सावित्रीबाई फुले यांची जयंती 195वी जयंती साजरी केलेली आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले महाविद्यालयामध्ये ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे यांच्या सगळ्यांचा आज इथे सत्कार घेण्यात आलेला आहे। आणि मला या निमित्ताने सांगू इच्छिते की या वसमतसारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये सुद्धा अशा काही माता आहेत, भगिनी आहेत ज्यांनी आपलं अस्तित्व जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्या निर्माण करू इच्छित आहेत। तर या निमित्ताने त्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांना अजून एक प्रेरणा मिळेल, उत्साह आता यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या याच्या पुढे देखील भविष्यामध्ये खूप मोठी भरारी घेतील एवढंच मी सांगू इच्छिते। त्यांना आभार आणि कौतुक सुद्धा त्यांचं खूप सारं या निमित्ताने मी एवढंच सांगेन की माता सावित्रीने ज्या पद्धतीने त्यांचा जो दृढनिश्चय होता, जे ध्येय त्यांना साध्य करायचं होतं ते ज्या पद्धतीने त्यांनी साध्य केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या संकटावर आणि येणाऱ्या समस्यावर मात करावं, जेणेकरून आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल होऊ शकेल। आपण एक नक्कीच आपण काय म्हणतो की महिला म्हटलं की ती नाजूक असायला पाहिजे आहे, मात्र मी असं म्हणणार नाही। महिला म्हटलं की सूर्यासारखी आग ओकणारी ती जी स्त्री आहे किंवा मुलगी आहे ती अशी बनायला हवी, याच्याकरता पालकांनी देखील आपल्या मुलींकडे लक्ष द्यायला हवं। मॅडम आहे की एकतर सगळ्यात प्रथम आपलं शहर जे आहे ते स्वच्छ व्हावं आणि महिलांच्या मध्ये जी असुरक्षितता आहे, मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा धक्काबुक्की होती, काही महिला माझ्याकडे आल्या होत्या, तर ते कुठेतरी कमी होण्याकरिता मार्केटमध्ये काही मोक्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून लावले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांना आपण बाहेर पडल्यानंतर कुठेही असुरक्षित वाटू नये।